नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 9वीच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर 1मधील फर्स्ट चॅप्टर जो आहे, फर्स्ट चॅप्टरचं नाव काय बरं? लॉज ऑफ मोशन. यामध्ये आपण मागच्याच तासाला स्पीड आणि वेलोसिटी याचा अभ्यास केला. आता याच्यानंतर आपल्याला पुढचा जो टॉपिक आहे स्पीड वेलोसिटी विषयीच, इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन on velocity. Suppose we consider Sachin is traveling on a motorbike. Explain that what will happen in the following events during Sachin's ride. First, if we consider first case, what will be the effect on the velocity of the motorcycle if speed increases or decreases but its direction remains unchanged. See this first figure. Here direction remains unchanged, means direction is constant. डायरेक्शन चेंज होत नाही आहे, परंतु काय चेंज होतं आहे? त्याचा स्पीड चेंज होतं आहे. एक तर इन्क्रीज होतं आहे किंवा डिक्रीज होतं आहे. अशी केस असेल तरीसुद्धा व्हेलॉसिटी चेंज होते. म्हणजे डायरेक्शन कॉन्स्टंट, स्पीड चेंज होतं आहे, तेव्हा वेलॉसिटी चेंज होते. ही झाली फर्स्ट केस. इफ यू कन्सिडर सेकंड केस, सी दिस सेकंड पॉईंट. इन केस ऑफ टर्निंग ऑन ए रोड, विल द वेलॉसिटी अँड स्पीड बी द सेम. जेव्हा आपण टर्न घेतो रोडवर, टर्न घेतो म्हणजे डायरेक्शन चेंज होते. इफ सचिन चेंजेस द डायरेक्शन ऑफ द मोटरसायकल कीपिंग इट स्पीड कॉन्स्टंट, सचिनने स्पीड कॉन्स्टंट ठेवला आहे टर्न घेताना, जे डायरेक्शन चेंजेस बट स्पीड रिमेन्स कॉन्स्टंट. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द वेलॉसिटी? हिअर ऑल्सो वेलॉसिटी चेंजेस. मीन्स इन सेकंड केस what is constant? Speed is constant but direction is changing. Then velocity also changes. And if we consider third case, see this third case. If on a turning Sachin changes the direction as well as speed of the motorcycle. टर्न घेतानाच, टर्न घेतो म्हणजे तो डायरेक्शन चेंज होते आणि स्पीडसुद्धा तो चेंज करतोय, कमी करतोय स्पीड समजा, किंवा कधी जास्त करत असेल तर तेव्हासुद्धा व्हेलॉसिटी ही चेंज होते. म्हणजे इथे 3 केस आपण लक्षात घेतलं आहे की व्हेलॉसिटी कधी कधी चेंज होते. वेन और व्हॉट इज इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. देर आर 3 पॉईंट्स हिअर. असा जर क्वेश्चन आला, व्हॉट इज इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन वेलॉसिटी, तर हे 3 पॉईंट तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे. आता हे कोणते 3 पॉईंट्स आहे बघा. हे 3 पॉईंट्स आहे. पहिला आहे चेंजिंग द स्पीड वाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. मीन्स वेलॉसिटी चेंजेस वेन चेंजिंग द स्पीड वाईल कीपिंग द डायरेक्शन सेम ऑर कॉन्स्टंट. दॅट इज फर्स्ट केस. आता आपण बघितली डिटेलमध्ये. सेकंड वन, द वेलॉसिटी चेंजेस इफ देर इज चेंज इन द डायरेक्शन वाईल कीपिंग द स्पीड सेम. स्पीड कॉन्स्टंट, डायरेक्शन चेंज होते. हे सेकंड फिगरवरून आपल्याला लक्षात येते. आणि वेन थर्ड केस जी आहे, थर्ड पॉईंट, वेलॉसिटी चेंजेस इफ देर इज चेंज इन स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन. दोन्ही चेंज झालं तरी वेलॉसिटी चेंज होते. स्पीड चेंज झाला, डायरेक्शन कॉन्स्टंट असेल तरी वेलॉसिटी चेंज होते. डायरेक्शन चेंज झाली, वेलॉसिटी स्पीड कॉन्स्टंट असेल, सेम असेल तरी वेलॉसिटी चेंज होते. आणि दोन्हीमध्ये बदल झाला स्पीड आणि डायरेक्शनमध्ये तरी वेलॉसिटी ही बदलते. ज्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. चेंजिंग द स्पीड वाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. हेच 3 पॉईंट जे आहे ते आपण बघतो आहोत. सेकंड वन इज चेंजिंग द डायरेक्शन वाईल कीपिंग द स्पीड सेम और कॉन्स्टंट अँड चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन. बोथ आर चेंज. नाव द फर्स्ट सायंटिस्ट टू मेजर स्पीड ॲज द डिस्टन्स पर टाईम वॉज गॅलिलिओ. स्पीड जो आहे तो डिस्टन्स पर टाईम हे मोजणारा फर्स्ट जो सायंटिस्ट होता तो म्हणजे गॅलिलिओ. The speed of sound
in dry air is 343.2 meter per second. Speed of light in dry air is 3 into 10 raised to 8 meter per second. And the speed of revolution of Earth around the Sun is about 29,770 meter per second. Now we will see uniform and non-uniform linear motion. Here, in your textbooks, on page number 4, there is one activity, or use your brain power. Use your brain power. If we consider one example is given there. Omar, Akbar and Anthony are traveling in different cars with different velocities. अमर, अकबर, अँथनी हे 3 वेगवेगळ्या कारमध्ये वेगवेगळ्या वेलॉसिटीजने काय करताय, ट्रॅव्हल करताय. अँड द डिस्टन्सेस कवर्ड बाय देम ड्युरिंग डिफरंट टाइम इंटरवल्स आर गिवन इन दिस टेबल. This table is given here. Time interval is firstly at 5 o'clock. Suppose we consider Amar's column. At 5 o'clock, initial velocity both for three members, Amar, Akbar and Anthony is 0. Starting point ला 0 असणार आहे त्यांची velocity. तर अर्धा तासांनी after 30 minutes or 30 minutes time interval, their distance covered is measured. If we consider after 30 or 5:30 o'clock, distance covered by Amar is 20. Distance covered by Akbar is 18. This is in kilometer. And distance covered by Anthony is 14. In this way, there are different distances are given here in this table in the time interval of 30 minutes of Amar, Akbar and Anthony. Here some questions are given here. Now if we consider first question, what is the time interval between the noting of distances made by Amar, Akbar and Anthony? Time interval. What is time interval? Time interval पहिला तर आत्ताच मी सांगितलं. 5 o'clock to 5:30 means 30 minutes. 5:30 to 6 again 30 minutes. 6 to 6:30 30 minutes. 6:30 to 7 30 minutes. 7:30 to 7 to 7:30 30 minutes. 7:30 to 8 again 30 minutes. म्हणजे टाईम इंटरवल किती आहे इथे, 30 मिनिटांचा, अर्धा तासाचा, हाफ एन आवर. Therefore answer of first will be 30 minutes. Okay, half an hour means 30 minutes. Okay, this is first question. Second question is, who has covered equal distances in equal time intervals? इक्वल टाईम इंटरवलमध्ये इक्वल डिस्टन्स कोणी कवर केलं आहे ते आपल्याला इथे बघायचं आहे. आता इथे आपण फर्स्ट टाईम इंटरवल, फर्स्ट इनिशियल वेलॉसिटी, इनिशियल डिस्टन्स इज 0 and after 30 minutes the distance covered by Amar is 20 kilometer. If we take subtraction, 20 minus 0, that will be 20. Here also difference of this, 20 to 40. 40 minus 20 again 20. 40 minus 60 20. 60 minus 80 again 20. 80 minus 100 minus 80 again 20. Here also 120 minus 100 20. What we observe here? काय आपण ऑब्झर्व करतो इथे, प्रत्येक 30 मिनिटामध्ये कवर केलेलं जे डिस्टन्स आहे ते इक्वल आहे. मग दुसऱ्याचा आन्सर येईल, हू हॅज कवर्ड इक्वल डिस्टन्सेस. आता फक्त अमरसाठी आपण चेक केलेलं आहे, आपण अकबर आणि अँथनीसाठी पण चेक करायचं आहे. तर पहिला आपल्याला सापडला, अमर हॅज कवर्ड इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाईम इंटरवल. सबट्रॅक्शन विल बी 28. Now if we consider this subtraction, here is 25. Again this subtraction is not 18. If we consider here
120 मायनस 95 सबट्रॅक्शन जर केली आपण तर किती मिळतंय? करा सबट्रॅक्शन ही. 25 येते बघा सबट्रॅक्शन. Therefore, we can observe here there is no equal distance in equal time interval. प्रत्येक टाईम इंटरवलमध्ये इक्वल डिस्टन्स आपल्याला दिसत नाही. आधी 18 होतं, परंतु नंतर 28 आहे, पुन्हा 25 चेंज झालेले आहे. प्रत्येक अर्धा अर्धा तासामध्ये त्याचं डिस्टन्स कवर हे बदललेलं आहे. म्हणजे इथे दुसऱ्या आन्सरमध्ये अकबरचं नाव येणार नाही आहे. पहिलं आपण शोधलं होतं. पहिलं काय शोधलं होतं आपण? अमर. म्हणजे दुसऱ्याच्या आन्सरमध्ये अमर आहे, अकबर नाही आहे. अँथनीसाठी शोधूया आपण. हे सोपं आहे बघा. इथे दिसतं आपल्याला 14 डिफरन्स. हिअर ऑल्सो 14. 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 इथे प्रत्येक अर्ध्या तासामध्ये 30 मिनिट्समध्ये डिस्टन्स कवर्ड इज इक्वल और कॉन्स्टंट, दॅट इज 14. देअरफॉर आन्सर ऑफ सेकंड विल बी, आन्सर आता सेकंडचं काय काय आलं मग? अमर आणि अँथनी. अमर अँड अँथनी हॅज कवर्ड इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल्स. ओके, नाउ वी विल सी नेक्स्ट क्वेश्चन. Next question is, are all the distances covered by Akbar in the fixed time interval the same? इथे अकबरचं विचारलंय. आत्ताच आपण केलं होतं बघा. अकबरसाठी आपण आत्ताच पाहिलं की प्रत्येक या टाईम इंटरवलमध्ये कवर डिस्टन्स इक्वल आहे का? तर इथे आन्सर नो येणार आहे. थर्डचं नो. द डिस्टन्स कवर्ड बाय अकबर इज इन द फिक्स टाईम इंटरवल इज नॉट सेम. म्हणजे ते डिस्टन्स कवर हे सेम नाही आहे प्रत्येक टाईम इंटरवलमध्ये. कोणासाठी? अकबरसाठी. म्हणजे थर्डचा आन्सर नो असं येणार आहे. आता चौथा क्वेश्चन जो विचारला याच्यामध्ये तो म्हणजे कन्सिडरिंग द डिस्टन्सेस कवर्ड बाय अमर, अकबर अँड अँथनी इन फिक्स टाईम इंटरवल्स, व्हॉट कॅन यू से अबाउट देअर स्पीड्स? कन्सिडरिंग द डिस्टन्सेस कवर्ड बाय अमर, अकबर अँड अँथनी यांनी प्रत्येक टाईम इंटरवल किंवा फिक्स टाईम इंटरवलमध्ये कवर केलेलं डिस्टन्स हे जर विचार केला तर तुम्ही त्यांच्या स्पीडच्या बाबतीत काय सांगू शकता? तर स्पीड आपण त्यांचं काय सांगू शकतो, तर त्याला एक वेगळा शब्द वापरला आहे. इफ ॲन ऑब्जेक्ट कवर्स इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाईम इंटरवल इट इज सेड टू बी मुव्हिंग विथ द युनिफॉर्म स्पीड. बघा इथे ही जी ॲक्टिव्हिटी या पेजवर आहे 4वर ती तुम्हाला सोडवायची आहे. आत्ता मी समजून दिलेली. आता इथे हीच डेफिनेशन पुढे दिली. इफ ॲन ऑब्जेक्ट कवर्स इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाईम इंटरवल्स देन इट इज सेड टू बी मुव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड. देअरफॉर इन दिस एक्झाम्पल अमर अँड अँथनी आर मुव्हिंग इन युनिफॉर्म स्पीड. बट if an object covers unequal distances in equal time intervals, then it is said to be moving with non-uniform speed. म्हणजेच इथे अकबरचा जो स्पीड आहे तो नॉन युनिफॉर्म स्पीड आहे, कारण प्रत्येक टाईम इंटरवलमध्ये त्याने कवर केलेलं डिस्टन्स हे कॉन्स्टंट नाही आहे. ह्या झाल्या दोन्ही डेफिनेशन ऑफ युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म स्पीड. इफ वी कन्सिडर एक्झाम्पल ऑफ नॉन युनिफॉर्म स्पीड, द मोशन ऑफ ए व्हेकल बीइंग ड्रायव्हन थ्रू हेवी ट्रॅफिक इज नॉन युनिफॉर्म स्पीड. ट्रॅफिकमध्ये जर बघितलं आपण तर एक कॉन्स्टंट आपण डिस्टन्स कवर करू शकत नाही. जर कमी रश असेल, कमी गर्दी असेल तर आपण स्पीड थोडं वाढवतो, पण जास्त गर्दी असेल, हेवी ट्रॅफिक असेल तर स्पीड कमी होतो, म्हणजे डिस्टन्स कमी होतं, म्हणजे डिस्टन्स हे कमी जास्त होत असतं. देअरफॉर दिस एक्झाम्पल इज ऑफ नॉन युनिफॉर्म स्पीड. ओके, in this way today we have seen or we have learned uniform and non-uniform linear motion.
or uniform and non-uniform speed. Then today's homework is you have to write effect of speed and direction on velocity. That is on page number 3. 3 points are there. Second is solve use your brain power on page number 4. And third is we have to write definition of uniform speed and non-uniform speed. Okay. Thank you.